मानवी शरीर खूप ॲडव्हान्स राहतं. आपल्याकडं एवढी टेक्नॉलॉजी वगैरे सगळं राहतं, पण एवढी कॉम्प्लेक्स मशीनला चालवण्यासाठी आहार पण तेवढाच चांगला पाहिजे असतो. जसं आता बाकीचे प्राणी वगैरे नॉर्मल गाई असेल तर ती चारा खाऊन भागून घेते, प्राणी असेल तर तो शिकार करून सगळं भागून घेतो. पण मानवी शरीर एवढं कॉम्प्लेक्स राहतं की त्याला सगळं न्यूट्रिशन प्रत्येक जेवणामध्ये भेटलं पाहिजे. पण आपण काय करतो, कधी वांग्याची भाजी बनवली, कधी वरण भात बनवला, मग सकाळी हेच राहतं, संध्याकाळी वेगळंच राहतं, सगळं न्यूट्रिशन भेटत नाही. मग शरीराला चालण्यासाठी सगळे न्यूट्रिशन एका प्लेटमध्ये पाहिजे असतात, ज्याला आम्ही बॅलन्स मील पण म्हणतो. तर आपल्या आहारमध्ये एकाच शेकमध्येच 26 आणि मिनरल्स भेटून जातात आणि आफ्रेशमधून सगळे कॅफेन आणि त्या सगळ्या गोष्टी पण भेटत असतात. मग आपण जर दिवसातून 2 टाईम शेक जरी घेतला तर आपल्याला एवढे की आपल्या शरीरामधून जेवढे पण डिफिशियन्सी राहतात ते सगळे भागून निघतात. मग जर शरीरात डिफिशियन्सीज नसेल तर आजार व्हायचे चान्सेस अर्धे चालले जातात. मग ते इंग्लिशमध्ये एक म्हणतात, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. मग जर तुम्ही सगळं शरीराला जे गरजेचं आहे ते सगळं पहिलेच येत असाल तर बी पी शुगरचे आजार होत नाही, बाकी लठ्ठपणाचे आजार होणार नाही, बाकी जे पण राहतं ते सगळं तुमचं व्हायच्या पहिलेच टाळून जात असतं. म्हणून जेवण जे 2 टायमाचं असतं ते तुम्ही न चेंज करता कंटिन्यू सुरू ठेवायचं. त्याच्यासोबतच एक ॲडिशन म्हणून जर शेक जरी कंटिन्यू सुरू ठेवला तर तुमच्या बॉडीचे जे डिफिशियन्सी राहतात ते सगळे निघून जातात. आणि डिफिशियन्सी नसले तर मग आजाराला यायची गरजच राहते. थँक्यू.